गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरा सद्गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री सद्गुरुवे नमः। जय जय रघुवीर समर्थ श्रीराम समर्थ। सद्गुरु चरणांना नतमस्तक होऊन आपण या शुभ्र सकाळच्या वातावरणामध्ये या निरूपणाची सुरुवात करूया। माईबाप सज्जनांचे स्वागत आहे। आज आपण या निरूपणामध्ये पाहणार आहोत की या विश्वामध्ये सर्वात सुंदर आणि श्रेष्ठ काय आहे बरं। समर्थांनी सांगितलंच आहे ना, सर्वात जर श्रेष्ठ असेल ना तर ते नाम आहे आणि प्रत्येक मनुष्याने ते घेतलंच पाहिजे ना, कारण नामापेक्षा सुंदर या जगामध्ये दुसरं काही आहे का? काहीच नाही। समर्थांनी सुंदर वर्णन केलेलं आहे। मनामस्तरे नाम सांडू नको, अति आदरे हा निज ध्यास राहो, समस्तामध्ये नाम हे सार आहे, दुजी तुळना तुळिताही नसाहे। बघा किती सुंदर वर्णन केलेलं आहे। समर्थ सांगत आहेत, हे म्हणा या मस्तराच्या आहारी जाऊन तू दुसऱ्याची प्रगती पाहून तू देवाला अजिबात दोष देऊ नकोस। कारण का? कारण तू परमेश्वराचं नामस्मरण सुद्धा अजिबात सोडू नकोस, परमेश्वरला टाळू नकोस। जरी तुझ्या जीवनामध्ये किती दुःख जरी आले ना, जरी संकट जरी आली ना, तरी तो संकट हरण करणारा तोच भगवंत आहे ना। म्हणून तुझ्या जीवनामध्ये जर थोडं दुःख जरी आलं ना, लगेच तू परमेश्वराला दोष द्यायला लागतो। पण तू असं केलंस ना तर ते तुझ्या अधोगतीचं कारण बनू शकतं। म्हणून भगवंताने या मनाला सुधारण्यासाठी वेळोवेळी सांगितलेलंच आहे ना, प्रेम सुख देई, प्रेम सुख देई। म्हणजे काय? म्हणजे तुझ्या या जिभेवर, तुझ्या या वैखरीमध्ये गोडवा असेल ना तर सर्वत्र प्रेमाचा सुगंध दरवळेल, आणि जेव्हा प्रेम असेल ना तेव्हा समाधान तुला नक्कीच मिळणार आहे। म्हणजेच तुझ्या जीवनामध्ये तू अधोगतीचं कारण तू स्वतः बनतोस, पण जर या वैखरीवर तू गोडवा ठेवलास तर तुझी भक्तीसुद्धा होऊन जाईल आणि तुझ्या जीवनाचं कर्मसुद्धा होऊन जाईल। पण तू समजून घेतलंस तर ना। पण जो ज्ञानी असतो तो नक्कीच समजून घेत असतो। जो अज्ञानी असतो ना त्याला समजावता येतं, पण जो स्वतःचा शब्द खरा मानणारा असतो त्याला कोणीही समजावू शकत नाही। त्याला फक्त वेळच समजावू शकते, आणि वेळ आहे ना एवढी धाकट असते की तुम्ही कितीही बलाढ्य असाल, कितीही श्रीमंत असाल, तरी वेळेपुढं कोणाचंच चालत नाही। म्हणूनच समर्थांनी सांगितलंच आहे ना, मनुष्यानं वेळेला घाबरायला हवं। कारण का? कारण बाकी कोणती कला आली नाही तरी चालेल, पण समजून घेण्याची ज्या मनुष्याला कला अवगत झाली ना की सर्व जीवन सोपं होऊन जातं। म्हणजे काय? म्हणजे समजणं आणि समजून घेणं यात खूप फरक आहे ना। म्हणजे समजण्यासाठी बुद्धी लागते आणि समजून घेण्यासाठी मन लागतं, पण आजकालच्या या कलियुगातील मनुष्याला हा मन राहिला आहे का? जो मन आहे ना त्याच्यामध्ये अहंकार रूपी रावणाला घुसवलेला आहे। मग माझ्या रामाची जागा कुठे ठेवली आहे बरं? म्हणून त्या अहंकाराला अगोदर आपल्याला काढायला लागेल, आणि ते स्थान आहे ना ते माझ्या भगवंताचं आहे। म्हणजे भगवंताच्या जागेवर तो अहंकार रूपी रावण बसलेला आहे। म्हणून त्याला जेव्हा काढू ना तेव्हा त्या जागेवर भगवंत बसेल, आणि तेव्हाच आपल्या नम्रपणा होऊ ना, तेव्हाच आपल्या जीवनामध्ये
समाधान निर्माण होईल ना, तेव्हाच आपल्या जीवनामध्ये सुख निर्माण होईल ना. पण आपल्याला कळत असूनसुद्धा आपण त्या गोष्टी पालन करत नाही, ते नियम पालन करत नाही. मग याच्यामध्ये दोष कुणाचा आहे बरं? आपला आहे की भगवंताचा आहे? मग भगवंताला दोष देऊन काही फायदा आहे का? अजिबात नाही. समर्थांनी सांगितलंच आहे ना, भगवंताच्या नामाशिवाय या जगामध्ये काहीच सुंदर नाही. जेव्हा तुझं भगवंताचं नाम तुझ्या वैखरीमध्ये येईल ना, भगवंताचं नामसंकीर्तन तू करशील, तेव्हा तुझ्या जीवनामध्ये गोडवा निर्माण होईल, तेव्हा तुझं जीवन समृद्ध होऊन जाईल. पण आपण मात्र हे मन मात्र गोडवा परमेश्वराचा गातं का? कधीच गात नाही. कारण का? तो निरर्थक गोष्टीमध्ये अडकलेला आहे. पण समर्थांनी सांगितलेलं आहे ना, तुझी त्याच्यामध्ये हानीच होणार आहे, म्हणून तू परमेश्वराचं चिंतन कर. समर्थांनी सुंदर वर्णन केलेलं आहे. नये रामवाणी तया थोरहाणी, जणी व्यर्थ प्राणी तया नाम काणी. हरी नाम हे वेदशास्त्री पुराणी, बहु आगळे बोलिली व्यासवाणी. म्हणजे काय? म्हणजे ज्याच्या मुखातून रामनाम येत नाही, तो स्वतःशी खूप मोठी हानी करून घेतो. म्हणजे काय? स्वतःचं नुकसानच करून घेतो ना. त्याला 84 योनी फिरायला लागतं. म्हणूनच समर्थांनी सांगितलेलं आहे ना, ज्याला नामाविषयी तिरस्कार आहे ना, अशा मनुष्याचं जीवन व्यर्थच होऊन जातं ना. कोणत्याही सुयोग्य कार्य न करता शंकांमध्ये वाया जातं. आणि हरिनामाचं हे श्रेष्ठत्व आहे ना, ते वेदशास्त्रामध्ये पुराणामध्ये सुंदर वर्णन केलेलं आहे. पण याला ते खरंसुद्धा वाटत नाही. म्हणजे खऱ्याला असत्य मानतो, सत्याला सत्य मानतो, म्हणजे असत्याला सत्य मानतो. म्हणजे त्याला या जीवनातला खरा संकल्प कळेल का? कधीच कळणार नाही. हे रामनाम आहे ना, हे सर्वाहून निराळं आहे, अद्वितीय आहे. म्हणून महर्षी व्यासांनी देखील आपल्याला हे सांगितलंच आहे ना. म्हणून समर्थांनी सांगितलंच आहे ना, आयुष्यामध्ये किती संकट आली तरी चालतील, पण रामनाम घेणं तुम्ही कधीच बंद करू नका. आता असे भरपूर माऊली आहेत की त्यांचे भरपूर प्रश्न असतात, भरपूर प्रॉब्लेमसुद्धा असतात. कधी मनुष्य उपासना करूनसुद्धा, सर्व काही योग्य कर्म करूनसुद्धा त्याच्या जीवनामध्ये सुख लाभत नाही. पण शास्त्रामध्ये सुद्धा सांगितण्यात आलेलं आहे ना, की जर तुम्ही योग्य मार्गाने, योग्य कर्माने आणि योग्य रीतीनं भगवंताचं नामस्मरण केलं नाही ना, ते तुम्हाला फळ मिळणार नाही. म्हणून कधीकधी आपण उपासनासुद्धा चुकीची करत असतो. परमेश्वराचं नामस्मरण कोणत्या पद्धतीनं घ्यावं, कोणत्या वेळी घ्यावं, म्हणजे परमेश्वराचं नामस्मरण घ्यायला कोणतीच वेळ नसते. तुम्ही 24 तासामधली कोणत्याही वेळेला घेऊ शकता. पण उपासनेमध्ये खूप मोठं सामर्थ्य आहे. एका माऊलीनं एक प्रश्न विचारलेला होता, कमेंटमध्ये तो प्रश्न विचारलेला होता की नक्की मी 2 वेळची उपासना एकदा करू शकतो का? म्हणजे जेव्हा मी संध्याकाळी कामावरनं घरी येतो, तेव्हा मी ब्रह्ममुहूर्ताची उपासना आणि संध्याकाळची उपासना मी एकदाच करू शकतो का? पण समर्थांनी सांगितलेलं आहे, तू असं म्हणत आहेस ना, मग तू पूर्ण दिवसाचं एकदा खाऊ शकतोस का? नाही ना. म्हणूनच समर्थांनी सांगितलेलं आहे ना, ही 2 वेळच्या उपासनेचं हे एवढं सामर्थ्य आहे ना, ते सामर्थ्य कशासाठी आहे बरं? जेव्हा सकाळ होते, म्हणजे सकाळ होण्याच्या अगोदर ती पहाटेचं वातावरण असतं. ब्रह्ममुहूर्त पहाटे 3:40 सुरू होतो. जेव्हा आपण ब्रह्ममुहूर्तावर उपासना का करायची, याचं समर्थांनी सुंदर उत्तर दिलेलं आहे. ब्रह्ममुहूर्तावर भगवंत आहे ना, तो आपल्या घरी येत असतो. म्हणजे तसं पाहायला गेलं तर भगवंत 24 तास आपल्या घरामध्येच असतो. पण ब्रह्ममुहूर्ताची जी वेळ असते ना, आपण पाहिलं असेल
की जेव्हा लक्ष्मी सहित नारायण आपल्या घरी येतो ना, तेव्हा आपल्या घरामध्ये खरंच समाधान निर्माण होतं, सुख निर्माण होतं. म्हणजेच जर नुसती लक्ष्मी येऊन चालेल का, नारायणसुद्धा आला पाहिजे ना. म्हणून नारायणाला जर बोलवायचं असेल ना, माझ्या भगवंताला जर बोलवायचं असेल, तर आपण ब्रह्ममुहूर्तावर उपासना केली पाहिजे. आणि जेव्हा आपण संध्याकाळी उपासना करतो, आपण म्हणत असतो, पूर्वीची लोक म्हणायची की संध्याकाळची वेळ झालेली आहे, लक्ष्मी यायची वेळ झालेली आहे, दिवाबत्ती करून घ्या. म्हणजे काय, म्हणजे ते म्हणायचे ना, त्या म्हणण्यामध्ये पण अर्थ होता, सामर्थ्य होता. पण या कलियुगामध्ये असं म्हणतात की जास्त शिक्षण घेतलं, लोक सुशिक्षित झाली, पण सुशिक्षित कधीच होऊ शकली नाही. ती अजून अनाडी होत गेली, असत्याला सत्य मानत गेली. म्हणून हा पूर्ण दुजोरा निर्माण झाला ना. म्हणून जेव्हा संध्याकाळची उपासना असते, ती उपासना आपल्याला काय प्रवृत्त करत असते की जेणेकरून ही लक्ष्मी आपल्या घरामध्ये निरंतर टिकावी. आणि ही लक्ष्मी आहे ना, जेव्हा तुम्ही संध्याकाळची उपासना करता, तेव्हा त्या उपासनेमध्ये एवढं सामर्थ्य येतं की लक्ष्मी आपल्या घरामध्ये निरंतर टिकून राहते. आणि त्या लक्ष्मीमुळं आपल्या घरामध्ये कधी भांडणं होत नाही. नाहीतर बघा, लक्ष्मीचे सुद्धा 2 प्रकार आहेत. बघा, लक्ष्मी आहे ना, काहींच्या घरामध्ये नक्कीच येते, पण ती लक्ष्मी एवढी भांडणं करते, म्हणजे या पैशावरून किती घरामध्ये भांडणं होतात ना. आपण पाहिलं असेल, काही लोक भरपूर श्रीमंतसुद्धा असतात, पण त्या श्रीमंतीमध्ये जर भांडणं होत असतील ना, मग ती लक्ष्मीचा काही फायदा आहे का. म्हणूनच समर्थांनी सांगितलेलं आहे ना, लक्ष्मी सहित शोभे नारायण. जोपर्यंत माझा नारायण माझ्या घरामध्ये येत नाही ना, तोपर्यंत मला लक्ष्मीचा काहीच उपयोग नाही. म्हणून हा भक्तिमार्ग महत्त्वाचा का आहे बरं, ही 2 वेळची उपासना महत्त्वाची का आहे बरं. जेव्हा तुम्ही संध्याकाळी ब्रह्ममुहूर्ताची उपासना आणि संध्याकाळची उपासना एकत्र केली, तर मग ते सामर्थ्य तुम्हाला मिळेल का, कधीच मिळणार नाही. एक वेळेला संध्याकाळची उपासना मिस झालेली चालेल, पण ब्रह्ममुहूर्ताची उपासना आहे ना, ती सर्वात श्रेष्ठ आहे. तीच तुमच्या जीवनाचं अधोगती झालेली नीट करू शकते, तीच तुमच्या जीवनामध्ये सुख निर्माण करू शकते. पण शक्यतो 2 वेळची उपासना करत जा. जसा वेळ मिळेल ना, तशी 2 वेळची उपासना व्हायला हवी. पण मोस्ट इम्पॉर्टंट आहे की ब्रह्ममुहूर्ताची उपासना आहे ना, ती कधीच चुकवू नका, जेणेकरून तुमच्या जीवनामध्ये सुख निर्माण होईल, समाधान निर्माण होईल. म्हणूनच समर्थांनी सांगितलेलंच आहे ना, जरा आपल्याकडे भरपूर पैसा असेल, पण तो पैसा आपल्याला डोळ्यांनी दिसत असेल, पण आपल्याला डायबिटीज झालेला असेल, वेगवेगळ्या प्रकारचे आजार झालेले असतील, आपल्याला आपल्या डोळ्यांनी ती वस्तू दिसते, खावशीसुद्धा वाटते, असं वाटतं ती मला माझ्या तोंडामध्ये जायला हवी, पण आपल्याला आजार असल्यामुळं ती खाता येत नाही. मग त्या पैशाचा काही उपयोग आहे का. जिथे चणे आहेत तिथे दात नाही, आणि जिथे दात आहेत तिथे चणे नाही. मग या आयुष्याला काही उपयोग आहे का. म्हणून आपण एका उदाहरणाद्वारे स्पष्ट करूया, नक्की या हिऱ्या मोत्यांपेक्षा अधिक किमती काय असतं बरं, ते या उदाहरणाद्वारे स्पष्ट करूया. एकदा एका राजाच्या दरबारात एक साधू महात्मा येतात, आणि राजानं त्या साधू महात्म्यांचं खूप चांगल्या प्रकारे स्वागत करतात, अतिथी सत्कार करतात. राजानं केलेला हा सन्मान पाहून साधूनं पण राजासाठी खूप मोठमोठे शब्द बोलले, राजाचं कौतुक केलं. हे ऐकून राजा खूपच प्रसन्न होतो आणि म्हणाला, महात्मा, मला माहीत आहे, राजा असू द्या किंवा एखादी साधारण व्यक्ती असू द्या, अधिकारी असू द्या किंवा एखादा कर्मचारी, मनुष्याला सर्वांबरोबर शिष्टाचाराचं पालन करायला हवं. त्यावर साधू महात्मा म्हणतात, हे राजन, तुमचे विचार योग्य आहेत. सद्व्यवहार, सदाचार आपल्या धर्माचे अविभाज्य अंगच आहेत ना. आणि असं म्हणतात ना,
का शिष्टाचारी व्यक्तीचं मन असेल, विचार असेल आणि कर्म असतील ती कोणाला कधीच हानी पोचवत नाही. तो कधीच मनापासून दुसऱ्यांचं वाईट चिंतन करत नाही. महात्मा पुढे म्हणाले, राजन तुम्हाला गर्व नाही, ही गोष्ट मला खूपच आवडली. नाहीतर राजा लोक आपल्या पदावर आणि स्थितीवर किती अभिमान करत असतात, कोणाबरोबरी बोलत सुद्धा नाही. पण तुम्ही तर खूपच महान आहात, तुमच्यामध्ये हे दोष दिसत नाहीत. एवढं बोलून राजा खूपच खुश झाला. खुश होऊन राजानं साधू महात्म्यांची उठाठेव चांगल्या प्रकारे केली, म्हणजे त्यांचा चांगल्या प्रकारे सत्कार केला. त्यांना आपल्या राजमहालातल्या खूपच सुंदर अशा गोष्टी दाखवल्या. एवढेच नव्हे तर राजा साधूच्या व्यवहारावर आणि योग्यतेवर एवढा प्रसन्न झाला ना की तो साधूंना आपल्या रत्न भंडार पण दाखवू लागला. असं म्हणतात ना की एखाद्या मनुष्यावर जीव जडला ना, त्याचा विश्वास संपादन केला ना की ही भावना मनुष्याला कुठे पोचून नेते. म्हणजे राजा साधू महात्म्यांना आपला सुवर्ण कोशसुद्धा दाखवू लागला. त्याच्या सुवर्ण भंडाराची छबी खूपच अनोखी होती. चारी बाजूला धनसंपत्ती, सुवर्ण मुद्रा, सोन्या चांदीच्या मोठमोठ्या विटा ठेवलेल्या होत्या. वेगवेगळ्या प्रकारचे किमती हिरे मोती होते आणि ते तिजोरी सजवून ठेवलेली होती. असे मूल्यवान हिरे, मोती, निलम, माणिक वगैरे अनेक किमतीचे ते पाहायला मिळत होते. त्या एका दगडाची किंमत करोडो रुपयांमध्ये होती आणि राजाच्या त्या सुवर्ण भंडारामध्ये जाण्याच्या अगोदर कितीतरी सतर्क पहरेदार सैनिकांना पार करावं लागलं होतं. त्या हिऱ्या मोत्यांची सुरक्षा करण्यासाठी राजकोषमधलं खूप सारं धन खर्च करावं लागत होतं. राजाला आपल्या त्या समृद्ध रत्न भंडारावर खूपच गर्व होता. आपल्या रत्न भंडाराला दाखवून राजाने साधूची प्रतिक्रिया पाहण्यासाठी साधूच्या चेहऱ्याकडे पाहिलं. राजा विचार करत होता की साधू महात्म्यांना नक्कीच माझं रत्नभंडार आवडणार. माझ्या या वेगवेगळ्या प्रकारच्या रत्नांना पाहून साधू महात्मा नक्कीच प्रभावित झाले असणार. राजा साधू महात्म्यांच्या तोंडून स्वतःची प्रशंसा ऐकण्यासाठी खूप आतुर झाला होता. मग राजा साधू महात्म्यांना म्हणाला, महात्मा तुम्हाला माझा रत्नभंडार कसा वाटला बरं? साधू महात्म्यानं राजाच्या प्रश्नाचं काहीच उत्तर दिलं नाही. ते कोणत्या तरी विचारात होते. राजा परत म्हणाला, काय झालं महात्मा, तुम्ही काहीच बोलत नाही, काही प्रतिक्रियासुद्धा देत नाही, काहीतरी बोला. राजाचं बोलणं ऐकून साधू महात्मा म्हणाले, या किमती दगडापासून तुम्हाला एका वर्षामध्ये किती कमाई होते बरं? साधू महात्म्यांचा हा प्रश्न खूपच विचित्र होता. प्रश्न ऐकून राजा विचार करू लागला. साधू महात्म्यांचा या कमाईशी काही संबंध आहे का? हाच विचार करून राजा हसू लागला. राजा विचार करत होता, काही हरकत नाही, साधू महात्मा एक वैरागी पुरुष आहेत. दुनियादारीचा त्याग करून ते महात्मा बनले आहेत ना. त्यांना या धनसंपत्ती, या हिऱ्या मोत्यांबद्दल काय माहीत आहे बरं? त्यांना या हिऱ्या मोत्यांची किंमत कशी माहीत असेल बरं? दिसायला तर ते हिरे मोती किती छोटे आहेत, पण यांची किंमत करोडोमध्ये केली जाते. एका हिऱ्याच्या किमतीत मोठी संपत्ती खरेदी केली जाऊ शकते. एका मोत्यामध्ये माणसाचं सगळं जीवन आनंदामध्ये जाऊ शकतं. आणि तुम्ही यापासून होणारी कमाई विचारत आहात. या हिऱ्या मोत्यांपासून काहीच कमाई होत नाही. उलट यांची रक्षा करण्यासाठी खूप सारे पहारेदार सैनिक तैनात करावे लागतात आणि या हिऱ्या मोत्यांची चोरी होण्याची खूप भीतीसुद्धा असते. चोर डाकू या हिऱ्या मोत्यांची चोरी करण्यासाठी नवनवीन योजना करत असतात. त्यांना चोरी करताना जर 1-2 हत्या कराव्या लागल्या ना तरीही आनंदाने करतात. या रत्न भंडाराचं रक्षण करण्यासाठी राज्याचं खूप मोठं धन खर्च होतं आणि यामधले खूप सारे मौल्यवान हिरे आहेत ना, ते आमच्या पूर्वजांकडून आम्हाला मिळालेले आहेत. त्यांचीही खूप चांगल्या प्रकारे काळजी घेतो. हे हिरे मोती
काहीच उपयोगात येत नाहीत, पण मी त्यांना व्यवस्थित सांभाळून ठेवलेले आहेत याचा मला गर्व वाटतो. अशा प्रकारे राजा विचार करत होता की या रत्नांची किंमत आणि प्रशंसा ऐकून साधू पण माझी प्रशंसा करेल. पण या ठिकाणी सगळं उलटच झालं ना. साधू महात्मा म्हणाले, राजन, मी तुमच्या रत्नभंडारातील किमती मूल्यवान दगडांना पाहिलं, पण मला माफ करा, यामध्ये मला काहीच विशेष दिसलं नाही. तुम्ही माझ्याबरोबर चला, मी तुम्हाला या सर्वांपेक्षा अधिक बहुमूल्य दगड दाखवतो. राजाला वाटलं त्याला विजेचा करंटच लागला. आता साधू महात्मा राजाला आपल्याबरोबर घेऊन निघाले. राजा पण विचार करू लागला की माझ्यापेक्षा धनी या राज्यात दुसरा व्यक्ती कोण असू शकतो, जो या हिऱ्या मोत्यांपेक्षा अधिक मौल्यवान दगड स्वतःजवळ ठेवतो. राजाला पण जिज्ञासा वाटू लागली की पाहायला हवं माझ्यापेक्षा जास्त मूल्यवान दगड कोणाकडे आहे. असा विचार करून राजा साधू महात्म्यांबरोबर निघाला आणि महात्मा पुढे पुढे आणि अभिमानी राजा त्याच्या पाठीमागे चालत होता. त्यांनी सगळं नगर पार केलं. मोठमोठी घरं पाठीमागे राहिली आणि गरिबांच्या झोपड्या आल्या होत्या. गरिबांची पडलेली घरं होती. हे सगळं वातावरण पाहून राजा विचार करू लागला, या निर्धनांच्या वस्तीमध्ये साधू मला कुठे घेऊन निघालेले आहेत. कदाचित इथे कुठेतरी जमिनीत एखादा गुप्त खजिना पुरून ठेवला असेल. दुर्गंधी आणि आजूबाजूच्या कचऱ्यामुळं राजा नाकावर हात ठेवून चालत होता. अचानक साधू महात्मा एका ठिकाणी थांबतात आणि त्या ठिकाणी एक छोटी जुनी झोपडी होती. साधू महाराज म्हणाले, राजन, तुमच्या या रत्नांपेक्षा अधिक किमती दगड याच झोपडीत आहे. ती झोपडी एका गरीब वृद्ध महिलेची होती. साधू महात्मा राजाला त्या झोपडीमध्ये घेऊन जातात आणि त्या वृद्ध महिलेला आवाज दिला, माता, बघा, आज तुमच्या घरी राजा आलेले आहेत. वृद्ध महिला काठी टेकत झोपडीमधून बाहेर येते आणि म्हणाली, या राजन, माझं तर भाग्य धन्य झालं. राजन, तुम्ही माझ्यासारख्या निर्धन महिलेच्या झोपडीमध्ये आलात. मला नाही माहीत की मी या कशा प्रकारे तुमचं स्वागत करू. राजानं जेव्हा झोपडीमध्ये पाहिलं तर तिथले दृश्य पाहून तो चकित झाला. गरिबीचा धूर तांडव करत होता. गरिबीचं विक्राळ स्वरूप, एक तुटलेली खाट पडलेली होती, काही फाटलेला अंथरुणं होती, मातीची काळी भांडी होती, एका कोपऱ्यात मातीची चूळ होती, काही अर्धी जळालेली लाकडं होती आणि त्या वृद्ध महिलेचं जातंसुद्धा होतं. वृद्ध महिला आपल्या गरिबीवर लज्जित होऊन उभी होती. वृद्ध महिला म्हणाली, महाराज, मी तुमच्या प्रजेमधली एक गरीब वृद्ध महिला आहे. कोणाचाच आधार नाही. खूपच कष्टाने मी दिवस काढत आहे. गावातले लोक जे काही धान्य दया करून देतात ना, त्यालाच मी बारीक करून पोट भरते. साधू त्या जात्याच्या दिशेने संकेत करून म्हणाले, राजन, हा दगड आहे ना, तुम्ही पाहत आहात ना, हा तुमच्या त्या रत्नभंडारात सजवून ठेवलेल्या दगडांपेक्षा खूपच बहुमूल्य आहे. हेच दाखवण्यासाठी मी तुम्हाला एवढ्या दूर घेऊन आलो आहे. साधू महात्म्यांचं बोलणं ऐकून राजा म्हणाला, नाही साधू महाराज, हे दगड माझ्या हिऱ्या मोत्यांपेक्षा अधिक मौल्यवान असूच शकत नाहीत. तुम्हाला पटत नसेल ना, तर एखाद्या सोनाराकडून तुम्ही खात्री करून घ्या. साधू म्हणाले, महाराज, या 2 दगडाद्वारे ही वृद्ध महिला आपलं जीवन व्यतीत करते. वस्तूंचं महत्त्व त्याच्या बाहेरच्या रंगरूपावरून नाही, तर त्या वस्तूचा आपल्या आयुष्यात किती उपयोग आहे ना, यावरूनच समजतं ना. म्हणूनच साधू महात्म्यांचं हे बोलणं ऐकून राजाचा दृष्टिकोन बदलला. राजा विचार करू लागला की वास्तवामध्ये हे लाखो किमतीचे हिरे माझ्यासाठी ओझं आहे. हे हिरे मोती माझ्या काहीच उपयोगाचं नाही. फक्त एका तिजोरीतून दुसऱ्या तिजोरीमध्ये बंद पडलेले असतात. माझे पूर्वज माझ्यासाठी ठेवून गेले, ते त्यांच्यासाठीही उपयोगात आले नाहीत. पण या वृद्ध महिलेकडे असलेले हे 2 दगड प्रतिदिन धान्य दळून वृद्ध महिलेच्या उपयोगामध्ये येतात.
हे वस्तूचं महत्त्व आहे ना ती उपयोगामध्ये आल्यानंतरच आहे, अन्यथा सर्व व्यर्थ आहे. समर्थांनी सांगितलेलं आहे. या कथेचं तात्पर्य काय आहे बरं? ज्या प्रकारे सुगंधाशिवाय पुष्प व्यर्थ आहे, समुद्रासाठी पाऊस महत्त्वाचा आहे, भुकेसाठी भोजन महत्त्वाचं आहे, सूर्य असताना दिवा लावणं व्यर्थ आहे, त्याच प्रकारे उपयोग जर नसेल ना तर मूल्यवान वस्तू हिरे मोतीही व्यर्थ आहेत. गुण नसेल तर सौंदर्य व्यर्थ आहे, सिद्धी नसेल तर विद्या व्यर्थ आहे, आणि याच प्रकारे उपयोग नसेल ना तर ते धनसुद्धा व्यर्थच आहे ना. म्हणून आपण पाहत होतो या जगामध्ये सर्वात जर मौल्यवान जर काही असेल ना तर ते परमेश्वराचं नामसंकीर्तन आहे, परमेश्वराचं नामच आहे ना. जर आपल्याकडे भरपूर धनसंपत्ती असून जर ते धनसंपत्तीमध्ये नारायण नसेल, लक्ष्मी सहित नारायण जर नसेल ना तर त्या धनसंपत्तीचा उपयोग करून आपल्याला समाधान निर्माण करता येईल का? कधीच येणार नाही. भगवद्गीतेमध्ये सुद्धा सुंदर वर्णन केलेलं आहे. या शरीरामध्ये कोणती सुंदरता असू शकत नाही. कारण का? कारण सुंदर असतात ते व्यक्तीचे कर्म, व्यक्तीचे विचार, व्यक्तीची वाणी, त्यांचा व्यवहार, व्यक्तीचे संस्कार म्हणजे काय, आणि शेवट राहिलं त्याचं चरित्र. म्हणजे त्यांच्याशिवाय या जीवनामध्ये व्यक्ती कोणी सुंदर बनवू शकत नाही. पण आता या कलियुगातला मनुष्य आहे ना तो बाह्यरंगाच्या सुंदरतेला बोलला जातो, बाह्यरंगाच्या सर्व गोष्टींना तो पाहतो आणि अधोगतीलाच निर्माण होतो ना. म्हणूनच समर्थांनी सांगितलेलं आहे तू बाह्यरंगाला कधीही महत्त्व देऊ नकोस. पण आजचा हा तरुण पिढी आहे ना ती शरीर सुखाला भुललेली आहे. त्यांच्या डोळ्यांना त्या काही गोष्टी पाहाव्याशा वाटतात, पण भगवंताचं चिंतन त्यांना करूशी वाटत नाही. भगवंताचे मनाचे श्लोक, वेद पठण करणं, सद्गुरू चरित्र वाचणं, हरिपाठ वाचणं, तुकाराम गाथा वाचणं, या सर्व हे ग्रंथ आहेत ना त्यांना अजिबात आवडत नाही. ते का आवडत नाही बरं? कारण त्याची आजूबाजूची परिस्थिती असते ती त्याला जबाबदार असते. कारण जसे आपण मुलांना घडवू ना त्या पद्धतीने आपली मुलं होत असतात. म्हणून जेव्हा आपली मुलगा असो किंवा मुलगी असो, जेव्हा छोटी मुलं असतात ना तेव्हापासून या गोष्टींची त्यांना सवय लावा. त्यांच्या कानामध्ये हरिपाठ ऐकवा, ज्ञानेश्वर माऊलींचं पारायण त्यांना करायला सांगा, मनाचे श्लोक वाचायला सांगा, दासबोध वाचायला सांगा. म्हणजे वेगवेगळ्या प्रकारचे हे महाभारतसारखे ग्रंथ आहेत, रामायणासारखे ग्रंथ आहेत ना, हे सर्व त्यांच्या कानावर जाऊ द्या. तेव्हाच आपली मुलं सुसंस्कृत घडतील ना. नाहीतर नुसतं शिक्षण घेऊन मनुष्य समृद्ध होईल का? कधीच होणार नाही. आजचा हा कलियुगातला मानव आहे ना, ज्याच्याकडे पैसा आहे त्याला तो मोठा मनुष्य म्हणतो. पण खरं तर पैसा असलेला मनुष्य मोठा असतो का? कधीच नाही. हा पैसा कधी रसातळाला तुला घेऊन जाईल ना तुला कळणारसुद्धा नाही. म्हणून अगोदर नारायणाचा तू शोध घे, अगोदर माझ्या भगवंताचा तू शोध घे, तुला लक्ष्मी आपोआप मिळून जाईल. आपण पाहिलं असेल की आपल्या या भारतभूमीमध्ये 4 भावंडं होऊन गेली आणि आजही ते आपण त्यांचं पालन करत आहोत. ती भावंड म्हणजे भगवंताची रूपच होती ना. ती भावंड म्हणजे कोणती बरं? निवृत्ती, ज्ञानदेव, सोपान, मुक्ताई, ही त्या 4 भावंडाची नावं. पण समर्थांनी सांगितलेलंच आहे ना, प्रत्येक मनुष्यानं जर या 4 भावंडाच्या नामाचा जरी विचार केला ना, त्यांच्यावर अभ्यास जरी केला ना, तरी तुमचं जीवन धन्य होऊन जाईल. तुमच्या जीवनाचा नक्की हेतू काय आहे ते तुम्हाला कळून जाईल. म्हणजे पहिला निवृत्ती, मीपणाची निवृत्ती व्हावी म्हणून हा निवृत्ती आहे. आणि निवृत्ती झाल्याशिवाय ज्ञान नाही, म्हणूनच दुसरा ज्ञानदेव आहे. आणि ज्ञान प्राप्त झालं ना की जीवन मार्ग सोपा होतो ना, म्हणून तिसरा सोपान आहे.
आणि ज्ञान सोप्या मार्गाने गेलं की आत्मा मुक्त होऊन म्हणून चौथी मुक्ताईच आहे ना. म्हणून या 4 भावंडांचं जीवनाचा जर अभ्यासक्रम जरी केला ना, या 4 नामांमध्ये आपल्या जीवनाचं समाधान दडलेलं आहे, आपल्या जीवनाचं सुख दडलेलं आहे. म्हणजे भगवंतानं या पृथ्वी तलावर अनेक रूपं घेतली जेणेकरून या मनुष्यानं सुधरावं, चांगले कर्म करावं. म्हणजेच काय, म्हणजे वेगवेगळ्या रूपामध्ये येऊन आपल्याला प्रचितीत देण्याचं कार्य केलं ना. पण तरीसुद्धा मनुष्य मीपणा सोडतो का? म्हणून अजूनही वेळ गेलेली नाही. अजूनही विचार करा, तुमच्या हातात सर्व आहे. विचार करा, वेळ गेलेली नाही. जोपर्यंत विचार करत नाहीत ना, तोपर्यंत तुमची वेळसुद्धा तुमच्यावर भारी पडून जाईल आणि ती वेळ तुम्हाला अधोगतीलाच घेऊन जाईल ना. म्हणून नामस्मरण करा. ही नामस्मरणाची शक्ती आहे ना, तुमच्या जीवनामध्ये तुम्हाला सर्व काही मिळवून देईल. सुख, समृद्धी, समाधान सर्व काही मिळवून देईल. म्हणून नामस्मरण करा. प्रत्येक कामाची सुरुवात भगवंताच्या नामाने करा, तरच तुमच्या जीवनामध्ये सुख समृद्धी निर्माण होईल. जय जय रघुवीर समर्थ.